नाशिकमध्ये आला आहात, मेळावा सोबत मेळावा संपन्न झालेला आहे. तुमच्या आधारावरती आज सोबत मेळाव्यामध्ये आपण कार्यकर्त्यांना संबोधित केलेलं आहे. 15 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि गेले काही वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका पुढे ढकलून भाजप सरकारने अनेक ठिकाणी सर्व ठिकाणी प्रशासक बनवल्यामुळे लोकांचा आपल्या विकासावरती जो हक्क आहे, विकासाला दिशा देण्याचा तो अधिकार आहे, तो इथल्या भाजप सरकारने काढून घेतलेला आहे. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये वंचित समूहांच्या मागण्यांना न्याय मिळणं आणि ती कोंडी फोडणं हे आमच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यासाठी कार्यकर्त्यांना थोडं मार्गदर्शन करणं, कार्यकर्ते आत्ता लागलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये उत्साहात आहेत, पण त्यांना थोडीशी दिशा देणं हा उद्देश होता. काय आपल्या संदर्भात काय चर्चा चालू आहे? नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही स्वतःच्या पायावरती लढवणार आहोत. आत्ता महाराष्ट्रभर ज्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जवळजवळ 68 नगरसेवक आणि 2 नगराध्यक्ष स्वबळावरती निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे आता कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास हा निश्चितपणे वाढलेला आहे. काय संदर्भात चर्चा चालू होती, नेमकं काय कारण होतं का त्या संदर्भात? आपली महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरुवात करण्याची प्रसक्ती आहे. आपण महाविकास आघाडी बरोबर कुठलीही चर्चा चालू नव्हती. आम्ही गेले 2 महिन्यापासून असं सांगितलेलं होतं की दरवेळेला भाजपला पराभूत करा, भाजपला पराभूत करा असे हाकाटी पिटली जाते. आमचं म्हणणं असं होतं की भाजपला हरवणं ही केवळ वंचित समूहांची जबाबदारी नाहीये, तर ती इथल्या प्रस्थापित समाजाची जबाबदारी आहे. आणि प्रस्थापित समाज आपली मतं जोपर्यंत वंचित उमेदवारांच्या पाठीमागे उभं करत नाहीत तोपर्यंत इथनं भाजपला हरवणं कठीण आहे. पण त्याच्या बाबतीत कुठलाही पक्ष काही फार गंभीरपणे घेतात असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला आमच्या समूहांना न्याय देण्यासाठी आम्ही संघर्ष करतच राहू. काय साहेबांसोबत काय चर्चा झाली? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सोबत लढणार आहात, फक्त नाशिकमध्ये आपण मी आता नाशिकचं सांगतेय. किती आपण उमेदवार देणार? 122. आमदार केलं तुम्ही उमेदवार दिला होता मुशीर सय्यद म्हणून, मग या टायमाला तो नगरसेवक म्हणून तुमच्याकडे उपस्थित राहणार. दुसरं काय म्हणते नाही, मला तुमचा प्रश्न नाही. महाविकास आघाडी सोबत आपली चर्चा सुरू होती. आपल्याला 2 डिजिट मध्ये जागा हव्या होत्या, मात्र त्यांनी न दिल्यामुळे आपण आपल्या सोहळ्याचा अंजली सांगितल्याप्रमाणे सोहळ्याचा या ठिकाणी नाराज केला आहे. नेमकं किती जागा लढवणार आहात आपण नाशिक महानगरपालिकेत आणि युती तुमचं आघाडी फिरकण्याचं कारण काय? नाही, 2 डिजिट मध्ये नाही. प्रॉब्लेम असा होता की वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडी सगळे एकत्र लढत असतील तर समसमान पातळीवरती जितके पक्ष डिवायडेड बाय तितक्या जागा, ही आमची पहिल्यांदी मागणी होती. सत्तेपेक्षा बाळासाहेबांचं धोरण होतं की आम्हाला सन्मान महत्वाचा आहे. तो सन्मान द्यायला पहिल्यापासून ते तयार नव्हते आणि आत्ताच्या मितीला पोझिशन अशी होती की आम्ही ज्या नेत्यांसोबत चर्चा करत होतो ते विनायक पांडे असतील, दिनकर पाटील असतील, शाहू खैरे असतील, हे सगळेच महाविकास आघाडीचे नेते भारतीय जनता पार्टीने गळाला लावल्यामुळे आता महाविकास आघाडीकडे नेतेच शिल्लक नाही की आम्ही त्यांच्याशी बोलणी करू, म्हणून आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे. 122 ची 122 लागल लढतो. आमदार केला आपण मुशीर सय्यदला तिकीट दिला होता मध्य नाशिक मधून, त्यांच्यासाठी काय? मुशीर सय्यद आजही संपर्कात आहेत. आजही त्यांचं बोलणं आहे वंचित बहुजन आघाडीसोबत लढण्यासाठी ते इच्छुक आहेत. परंतु स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्याबद्दलची जी काही भूमिका कार्यकर्ते बोलतायत त्या संदर्भात पक्ष लवकरच विचार करेल. खरं तर नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये फक्त फोडाफाडीचं राजकारण चालू आहे. भारतीय जनता पार्टी, ईडी, सीबीआय सारख्या प्रत्येक नेत्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे गळाला लावत असताना हे नगरसेवक निवडून गेल्यानंतर 2.5-3 वर्ष हा कुंभमेळ्याचा कार्यकाळ राहणार आहे. कुंभमेळ्याच्या बाबतीत तिथल्या प्रस्थापित पक्षांकडे कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही आहे. आरोग्याच्या व्यवस्था, शिक्षणाच्या व्यवस्था, आमचा हा महानगरपालिकेमध्ये हा जाहीरनाम्याचा प्रमुख विषय राहणार आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या नागरिकांना, मतदारांना कुंभमेळ्याच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या दैनंदिनीमध्ये कुठलाही बदल घडू देणार नाही असं व्यवस्थापन आम्ही नाशिकमध्ये करू. ह्या अजेंड्यावरती आम्ही निवडणुका लढवणार आहोत. 2002 पासून नाशिक महानगरपालिकेमध्ये कोणत्याही प्रकारची भरती झालेली नाहीये. ती
सफाई कामगारांची असेल, घंटागाडी कामगारांची असेल, या सगळ्या भरत्या करण्याचा कामाचा जाहीरनामा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठेवणार आहोत. तर आपल्याकडे वेळ कमी आहे. 122 उमेदवारांची आपल्याकडे यादी आहे. आमच्याकडं 294 उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या आहे. काही प्रभागांमध्ये ओबीसीच्या जागेवरती 1-2 ठिकाणी अडचण आहे, बाकी सगळे उमेदवार आमच्याकडे तयार आहेत. ओबीसी मधून प्रभाग क्रमांक 27 येथे पूजा पाचोळे, चंद्रकांत पाचोळे त्यांची